हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज बनवणार आहे मी गाजराचा हलवा। एकदम ट्रेडिशनल पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि एकदा का तुम्ही बनवून ठेवला ना की हा 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतो। आणि जर तसंही आता थंडीचे दिवस आहे तर हा बाहेर ठेवला ना तर 3 ते 4 दिवस तर आरामशीर टिकतो। तर इथे मी तुम्हाला 1 किलो गाजरचा हलवा मी बनवून दाखवणार आहे। तर बऱ्याचदा काय होतं ना, जेव्हा आपण गाजराचा हलवा बनवतो तर कोणता पदार्थ जसं साखर कधी टाकायची, खवा कधी टाकायचा, ड्रायफ्रूट्स कधी टाकायचे, तर हे बऱ्याचदा चुकतं आणि खवा जो आहे तर तो लवकर खराब होतो किंवा चांगला टेस्टी असा लागत नाही। तर इथे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे कोणता पदार्थ कधी टाकायचा। तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे ना, गाजरावरचे जे छिलके आहे ना तर ते काढून टाकायचे आणि जो देठावाला भाग असतो ना तर तो काढून टाकायचा आहे आणि शेवटचा भाग जो आहे तर तो थोडासा काढायचा आहे। तर इथे गाजर जे आहेत ते मस्त असे लालसर दिसत आहे, खूपच असे लाल दिसत आहेत। आणि गाजर घेताना ना खूप असे मोठ्या मोठ्या साईजचे गाजर नाही घ्यायचे, मीडियम साईजचे गाजर घ्यायचे आणि एकदम असे लालसर बघून घ्यायचे। मस्त असा गाजराचा हलवा आहे ना तर तो बनून तयार होतो। तर इथे ना मी खिसणी घेतलेली आहे, तर ही मीडियम साईजची खिसणी घेतलेली आहे। तुमच्याकडे थोडी बारीक खिसणी असेल ना तर त्या खिसणीने खिसलं तरी चालतं, त्याने पण अजून छान असा मऊ असा गाजराचा हलवा बनून तयार होतो। पण इकडे माझ्याकडे खूप जास्त अशी बारीक खिसणी नव्हती, ती अशीच मीडियम साईजची खिसणी होती। तर त्या खिसणीनेच मी सगळे गाजर जे आहे तर ते खिसून घेतलेले आहे। तर इथे ड्रायफ्रूट्स घेते आहे मी, तर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आणि नाही टाकले ना तरी चालतात। तर इथे मी माझ्या हस्बंडला खिसून द्या असं बोलले, तर त्यांनी खिसून पण दिले। तर इथे मी मोठ्या साईजची कढई घेते आहे, तर मोठ्या साईजचीच कढई घ्या, कारण की काय होतं जेव्हा आपण हलवतो ना, मिक्स करतो, तर तेव्हा चांगलं असं मिक्स करता येतं मोठ्या कढईमध्ये, त्याच्यासाठी मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे। तर इथे मी 2 चम्मच तूप टाकलेला आहे। नॉर्मल जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तर त्याने 4-5 चम्मच असं तूप आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कढईमध्ये। आणि तूप चांगलं असं गरम झालं की जो आपण खिसून ठेवलेले गाजर होते तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि चांगलं असं 1-2 मिनटासाठी सगळ्या मिश्रणाला आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं आहे। काय होतं जेव्हा तुपामध्ये छान आपण परतून घेऊ ना तर छान असा सॉफ्ट पडायला लागतो तो गाजर। तर फक्त 2 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचे आणि गॅस जो आहे तर तो मीडियम गॅस ठेवायचा आहे, एकदम फुल किंवा कमी ठेवायचं नाही आहे, मीडियम गॅस असा ठेवायचा आहे। तर इथे ना मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, जसं काजू, बदाम आपल्या आवडीनुसार घ्यायचे ड्रायफ्रूट्स। आणि नाही टाकले, जसं मी सांगितलं ना, नाही टाकले तरी चालतात, सगळं ऐच्छिक आहे इथे ड्रायफ्रूट्स टाकणं। तर इथे मी काजू बदाम घेतलेलं आहे, त्याला चांगलं असं बारीक चॉप करून घेतलं। आणि इथे तुम्ही गाजर बघू शकता, किसलेला गाजर किती सॉफ्ट असा झालेला आहे आणि 2 ते 3 मिनटं झाले होते, याला मीडियम गॅसवर ठेवलं होतं। याच्यामध्ये मी शाही सगट दूध जे आहे तर ते टाकते आहे। तर साय टाकल्याने काय होतं, अजून तो छान सॉफ्ट लागतो गाजराचा हलवा। तर इथे मी दूध जे आहे ना तर 2 वाट्या टाकलेलं आहे, म्हणजे 2 कप टाकलेलं आहे। 2 कप थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं, पण 2 कपच टाका, मस्त असा गाजराचा हलवा बनून तयार होतो। तर इथे मीडियम गॅसच ठेवलेला आहे मी आणि परत ते 3 ते 4 मिनटासाठी त्याला कवर करून घेतलेलं आहे। इथे मी माझ्याकडे विलायची पावडर नव्हती, तर विलायची होती, त्याला छान असं कुटून मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, पण कधी ॲड करणार आहे ते मी पुढे सांगतेच तुम्हाला। तर विलायची जी आहे तर ती मी छान अशी बारीक कुटून घेतलेली आहे। आणि इथे ना 200 ग्राम मी खवा घेतलेला आहे, तर हा रेडीमेडवाला खवा आहे, जर तुम्ही घरी बनवत असेल तर तो टाकला तरी चालतो, अजूनच छान लागेल। तर इथे मी 200 ग्राम खवा घेतलेला आहे, तर तो पण काढून घेतला पॅकेटमधून। आणि त्याच्यानंतर इथे ना बघू शकता गाजराचा हलवा जो आहे तर तो छान दुधामध्ये शिजतो आहे। आणि त्याच्यानंतर दूध टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला त्याच्यामध्ये खवा टाकायचा आहे।
दूध टाकल्याच्या नंतर खवा टाकायचा आहे, लगेच साखर टाकायची नाही आहे आणि खवा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायचे आहे आणि चांगलं असं मिक्स झाल्याच्या नंतर थोडंसं 1-2 मिनटासाठी शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. तर साखर इथे मी 1 वाटी म्हणजेच 1 कप अशी साखर टाकलेली आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला आणि परत त्याला चांगलं असं शिजण्यासाठी 3-4 मिनटं मीडियम गॅसवर ठेवायचे. तर इथे ड्रायफ्रूट जे आहे ना तर ते परतून घेते आहे मी तुपामध्ये. तर ड्रायफ्रूट जसं मी सांगितलं की आपल्या आवडीनुसार टाकायचे आणि नाही टाकले तरी चालतात. तर इथे बघू शकता मस्त असा गाजराचा हलवा जो आहे तो सॉफ्ट असा शिजला जातोय, मस्त असा मऊ होतोय. तर कुठेही त्याला मॅश वगैरे करण्याची गरज नाही आहे. तो छान शिजून जो आहे ना तो मऊ होतो आणि इथे ड्रायफ्रूट जे आहे तर ते सगळे त्याच्यामध्ये ॲड करायचे तुपामध्ये परतलेले. तर जेव्हा मी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतत होते तर तेव्हा 2 चम्मच इथे मी तूप घेतलेलं आहे. तर तसंही मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे साहित्य देणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. तर इथे मस्त असा गाजराचा हलवा जो आहे तो बनवून तयार होतो आहे. तर अजून तो पूर्ण प्रॉपर शिजलेला नाही आहे, मीडियम गॅसच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे ना 3-4 मिनटं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे लास्टला. तर इथे मी मस्त विलायची पावडर टाकल्याच्या नंतर त्याला मिक्स करून घेते आहे आणि इथे आता काय करायचं आहे ना गॅस एकदम कमी करायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं त्याला छान असं शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता 3 ते 4 मिनटं झालेले आहे. तर मस्त असा गाजराचा हलवा जो आहे तर तो एकदम असा बनून तयार झालेला आहे. तर तो गाजराचा हलवा जेव्हा आपण शिजवतो ना तर तेव्हा एकदम असा ड्राय नाही होऊ द्यायचं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये ओलसरपणा राहू द्यायचा आहे. कारण की जेव्हा गाजराचा हलवा गरम असतो ना तर तेव्हा तो ओलसर दिसतो, पण जेव्हा तो थंड होतो ना तर तो हलकासा थिक व्हायला लागतो, कारण की आपण त्याच्यामध्ये खवा टाकलेला असतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे ना शिजतानाच थोडंसं त्याच्यामध्ये ओलसरपणा राहू द्यायचा आहे आणि गॅस बंद इथे मी केलेला आहे आणि मस्त जसं हजबंडनी इथे गाजर सगळे खिसून दिले आहेत तर त्यांना गरमागरम गाजरचा हलवा खायचा होता. तर ऑब्व्हियसली मी देणारच त्यांना. तर इथे त्यांना मी टिफिनमध्ये पण दिलेला आहे गाजराचा हलवा आणि मस्त असा गाजराचा हलवा जो आहे ना तो एकदम असा बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा. आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल ना तर फेसबुकला पण फॉलो करायचं नक्की विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा.